सो हे मित्रांनो, कसे आहात? आय होप आपण ठीक असाल. तर फायनली दिव्यांश ब्लॉगमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. तर आज आपण घरचे नियोजन बघू कसं काय काय घरी काम. आणि आज आपण आजीला पण मालेगावला घेऊन जायचे, कारण ते मागच्या टायमाचा तिचा हाताचा प्रॉब्लेम आहे ना, तर तो पण आज परत दवाखान्यात बोलवले. आज दुपारून जाणार आहोत. तोपर्यंत आपली आता लाईट आली, मस्त मोटर बिटर चालू करून थोडे बारे द्यायचे कांद्यांना. दिव्यांश आणि त्याची मम्मी, गोलू आणि सिस्टर आणि ते आता लग्नाला चालले, तर मस्त तयारी चालू आहे. दिव्यांश मस्त तयारी करतोय आणि इकडे गोलूची तयारी झाली. गोलूची पण तयारी झाली, सिस्टरची पण. आणि दीपाली आता तयारी करते. कोण कोण जात आहे का? दीपाली आणि सिस्टर आणि गोलू. नाही का, जानूला बरं वाटत नाही, कारण तिला आहे ना गाडीत वोमिटिंग होते, त्याच्यामुळे ती जात नाहीये. फक्त दीपाली आणि सिस्टर आणि गोलू जातोय वाटतं. आणि दिव्यांश पण जातोय की नाही काय माहिती. दिव्यांची तयारी ते चालू आहे, पण मग ऊन खूप आहे मित्रांनो, कारण आता उन्हाळ्याचे दिवस लागले ना, खूप ऊन लागले. दिव्यांश काही जाणार नाही, कारण उन्हाचं मग घरीच थांबणार आहे. तो घरीच त्याला दूध पाजून देऊ. मम्मीची आठवण येईल तर थोडं रडेल तो दिव्यांश. तर कंटिन्यू आपण आता मोटर चालू करू आणि बारे पण द्यायची, मग ते तयारी करतील तोपर्यंत. तर चला आता आपण मस्त थोडे वेळ बारे वगैरे देऊन देऊ. घराकडे इकडं मोटर चालू करून आणि पाणी घराकडे आले, कारण घरी आहे बघा आपले टाके भरावं लागतं तिथं. तर पाणी वगैरे भरणं झालंय आणि प्यायला वगैरे सर्व पाणी भरून घेतलं. आपण आता ना कांद्यांना पाणी भरायचं, कारण पाणी पण कमी झालंय आता. उन्हाळ्याचे दिवस नाही विहिरीला पाणी, कारण वरून पाऊस झालेला नाहीये. पाऊस कमी असल्यामुळे विहिरीला पण पाणी कमी आहे. कालनं एवढे मिरच्याच फक्त भरल्या, कारण पाणी कमी झालंय. आणि एवढे इथं कांदे नाही बघा, इथं आपली पावडी ठेवली, इथंपर्यंत भरलंय. इथून खाली भरायचे आणि इकडचं पण भरायचं, बाकी तिकडे घराकडे पण भरायचं. आता जितकं पाणी तितकं आपण भरू, कारण शेतात आता गावाकडे आहे म्हणून आपल्याला गावात शेती करावीच लागेल, कारण शेतात आपण करू तरच आपल्याला खायला भेटेल. तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला आता गावाकडचे कंटिन्यू ब्लॉग बघायला येतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो. खूप आता सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला आणि कमेंट करत चला मित्रांनो. काही समस्या असतील, दादा हे तुझं चुकते की ते चुकते, मला कमेंट मध्ये कळवत चला. कांद्यांमध्ये बारे देतो ना आपण. इथं आता पाणी आलं आहे बघा मोटरीचं, आणि इथं आपली पावडी. असं लोक आहे फायनली शेतकऱ्याचं. मित्रांनो आहे ना, आपले बारे वगैरे सर्व दिले गेले, कारण पाणी कमी होतं ना, म्हणून 1 तासातच पाणी संपला. एक ओळ असते ना याची, कांद्याची एक ओळ असते ना, तेवढी भरली. आणि ते बघा तिकडे आहे ना, तिकडे लग्न आहे आमचे शेजारी, म्हणजे बांध भाऊच आहे, तर त्यांचं लग्न आहे. मग दीपाली आणि सिस्टर आणि गोलू बघू त्यांची तयारी झाली का. आता मी बारे देऊन घरी जातोय, मग आपण फ्रेश होऊ आणि मालेगावला. दिव्यांश बहुतेक घरीच राहतोय, कारण उन्हाचं घेऊन जाते की नाही काय माहित नाही, पण बघू आता घरी जाऊनच नियोजन त्यांचं कळेल. ते आता निघतायत, मग तिकडे जातील. तिथं स्कूल बस वगैरे केली आहेत त्यांनी, तर त्याच्यामध्ये मग जाणार आहेत ते लग्नाला. मित्रांनो हे बघा, दीपालीची तयारी झाली, आता चालली लग्नाला ती. बघा हाय कर. आणि सिस्टर आणि गोलू बाहेर, ते आता 3च जण चाललेत लग्नाला. बाकीचे थोडं आज त्याला प्रॉब्लेम झालाय आणि मम्मीचं पोट दुखते म्हणून ती जात नाहीये. तर ते दोघं आणि गोलू जातंय. तर आपण नंतर जेवण करून आणि मालेगाव जाणार होतो. चल मित्रांनो हे बघा, आता सिस्टर आणि गोलू आणि दीपाली ते चाललाय आता लग्नाला. हे बघा दिव्याशी तर बघा, तो त्याला घरी टाकून झाले बघ कसा खेळतो. हा बघा दिव्याश पण पुढे पुढे पळतोय. मम्मी चालली ना, तो बघा कसा रडायला लागला. हा बघा मम्मा मम्मा करायला लागलाय. हा बघा बघ तिला रडतोय. हा बघ रोशन पण आलाय. रोशन हाय कर, रोशन हाय कर. रोशन पण आला. हा बघा कसा रडतोय. मम्मी तिकडे निघून गेली. मित्रांनो ना, आता मी आजीला घेऊन चाललोय मालेगावला. अशी तयारी केली मी. आणि आता दीपाली आणि सिस्टर आणि गोलू गेले लग्नाला, आणि आता फक्त दिव्यांश, आत्या, मम्मी आणि अण्णा ते घरी. आणि आजीला घेऊन चाललो मी मालेगावला. आणि रोशन पण आलाय. तर आता आपण आजीला घेऊ आणि मालेगावला जाऊ. मग तिकडून आल्यावरच भेटू आपण मालेगावहून. फायनली आम्ही आहे ना आता मालेगावला पोहोचलोय, आजी आणि मी. मग आजीला तिथं हाडवायचे, दवाखान्यात घेऊन जायचं. तिथून आपण बघू कुठं जायचं ते. तर कंटिन्यू राहू व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता आपलं इथलं काम झालंय, आता आपण चाललोय घरी. तर कंटिन्यू आता आजीला घेऊन मालेगावहून आपण घरी आलोय. खूप ऊन पण लागून गेला मित्रांनो. तर आता बघू काय करतात दिव्याश ते काय करतायत. आता घरी आलो, मस्त कपडे बिडे काढून फ्रेश होऊन मस्त पैकी मग जेवण करू आणि थोडा आराम करू.
मित्रांनो काल आहे ना मालेगावहून आलो, पण व्हिडिओ काय पुढं कंटिन्यू केला नाही. तर दुसरा दिवस आहे, तर आपण आता व्हिडिओ इथून कंटिन्यू करतोय आणि बघू आता पुढं काय नियोजन आहे. शेतामधनं जे हरभरा त्या दिवशी कापलेला होता आणि तो घरी आलेला आहे, तो आपल्याला कुटायचा आहे हातानेच. आता सर्व एवढं ऊन पण खूप आहे आणि वातावरण पण थोडंसं खराब झालंय. आता हे बघा आपली इथं गाय बांधलेली आहे आणि आता आपण जाऊ आणि थोडी मदत करू, ते हरभरा वगैरे कुटून घेऊ पटापट. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो. आणि हरभरा वगैरे कुटून घेऊ पटापट. उन्हाचं का आता वाजलेत 12, तर नंतर 1-2 वाजेपर्यंत खूप ऊन होऊन जातं, म्हणून थोडा कंटाळा येईल. हे बघा गोल्याच्या गाडी म्हणजे दिव्याने गोलूचे, ते बघा गोलू पण खेळतोय. कसं खेळतोय चालून दाखव. कशी पाहिजे हे बघा, हे गोलूचे आणि जाने बघा इथं टीव्ही बघत होती. मित्रांनो हा बघा तो शेतामधून आणलेला हरभरा इथं आता काल आहे ना थोडंसं कुठलंही आहे बघा. ते कुठल्यानंतर इथं अशी घाण निघते. हे फायनली आपला हरभरा आहे, पण याच्यामधून बी हरभरा आहे ना नंतर पूर्ण क्लीन केला जाईल हव्याच्या साहाय्याने. इकडे वेगळा आहे हा बघा असं. याच्यामधून पण पूर्ण घाण क्लीन केली जाईल, नंतर फायनली आपल्याला हरभरा भेटेल. हा बघा आता आपल्याला कुटायचं आहे. मित्रांनो हे बघा असं असे होते हरभरे बघा, असं होतं. आणि कुठून बघा कुठून असं करून टाकलं आता हरभरे. याच्यात काही नाही राहिले. मग हे कुठल्यानंतर आहे ना असं फायनली होतं. मग याच्यामधनं क्लीन, त्याच्यामधनं हे बघा असे हरभरे आहेत. हे बघा तर आता आपण एवढं काम करू. हे बघा सर्व घरचे तरी 2-3 वाजून जातील, नाही सायंकाळ होऊन जाईल आता एवढं करायला. हे बघा आता असं याच्यामधनं घाण वेगळी केली जाईल. हे असे काढके असतात. हे बघा खाली ना असा हरभरा होऊन जातो एवढा. हा राज्य आहे राज्य, त्याला कसं गव्हाण थोपारत ना सोन्या. त्यांना आता चाराचा टाइम झाला. हे राजूने आपल्याकडे गावाकडे असं राजून थंड पाणी करायला ते गोलू पाणी भरून असं रांजण असतं. त्याच्यामध्ये एकदम मस्त फिल्टरपेक्षा खूप छान असतं, एकदम थंडगार पाणी असतं रांजणमध्ये. आपण आता पाणी पिऊन घेऊ. मित्रांनो हरभरा आता जे मेन होतं ना ते सर्व मी कुटून दिले. आता सर्व दीपाली आणि आत्यान ते करतायत आणि मम्मी ते थोडे बाहेर गेले. ते जेवढं त्यांचं असेल जे काम असेल आता हरभरा क्लीन करायचं ते करतायत. आपण माझा रूम आहे, हा माझा पूर्ण रूम आहे इथं. तर इथं पूर्ण हे बघा असे कपडे पडलेत. कुठं काय पडलंय कुठं, तर इथं कपडे पडले. इकडं तिकडं सर्व इथं खराब झालेलं आहे. आता हा रूम आहे ना क्लीन करून काढू आणि इथं रूम मध्ये सर्व आवरून वगैरे सर्व पुसपास, कारण धूळ पण खूप बसून गेली. कारण इकडं गावाकडे आहे ना आपल्याकडे काय फरशी वगैरे बसवली जात नाही. बघा आपलं मातीचं घर आहे, इथं शेणाचं वगैरे सारवलं जातं, म्हणून इथं खूप धूळ उडून जाते. मग जेवढे काही वस्तू असतात ना कपडे वगैरे त्यांच्यावर खूप धूळ बसून जाते. मग आपण आता क्लीन करून घेऊ, कारण इकडे माझा स्पेशल रूम आहे आणि सर्व मी आता आवरून घेतो इथं. तोपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये. आता आपण रूम क्लीन करून घेऊ. मित्रांनो बघा आपला आता पूर्ण रूम आहे ना क्लीन झालेला आहे. हे बघा फॅन वगैरे सर्व इथं, आमचा बेड वगैरे सर्व इथं, सर्व आपले कपडे वगैरे इथं कपडे होते ना ते. आपला ट्रायपॉड इथं आहे, हा बघा ट्रायपॉड आहे. तर पूर्ण आहे ना क्लीन झालेला आहे इथं आता. हे बघा
पूर्ण क्लीन झालं इथं आता रूम. 2 तास लागून गेले मित्रांनो इथं पूर्ण क्लीन करायला. कारण आहे ना आता हवा पण खूप चालू आहे. आपला इकडे घर आहे ना पूर्ण इथं जास्त वरती नाहीये, म्हणून हवा आहे ना पूर्ण घाणमध्ये घेऊन येते आणि धूळ पण झाले, कारण मातीचे घर आहेत ना म्हणून धूळ पण होते. खूप क्लीन करायला 2 तास लागले. चला आता ना थोडं आत्याला मदत करून देऊ, कारण हरभरे वगैरे ते होते ना पूर्ण ते कुठले गेले. तर आता फक्त हवा येते ना तर उपनता येते. तुम्हाला मी दाखवून देतो कसे उपनतात. तर कंटिन्यू राहा. इकडचे सर्व कुठले गेले नाही. आता आहे पूर्ण इथे ना तो भुस्सा आहे त्याच्यामध्ये हरभरे. तर हे बघा इथं ना या टप मध्ये सायाने ना खाली पडले जाते. हे बघा हरभरे इथं फायनली असे होतं. असे हरभरे होते आणि इकडे बघा अशी घाण जाते पूर्ण. हे बघा अशी घाण जाते. इकडे हवा चालू आहे ना इकडच्या दिसणं नाही असे. तरीही बघा असं खाली हेच हरभरे तिकडे ना उपणल्यानंतर असे पूर्ण क्लीन होऊन जातात. हे बघा असे क्लीन होतात. नंतर पूर्ण अजून त्यांना सुपड्यामध्ये पाकडून वगैरे सर्व क्लीन होतील हे हरभरे. मित्रांनो ना आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून जे बी नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला अगोदर बघायला भेटतील. तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.